पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. मेहकरमध्ये आजी माजी आमदाराचा वाद पेटला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल. दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकण्याचे चिन्ह. मेहकर मतदारसंघामध्ये विकास कामांच्या श्रेयवादावरून गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खैरात आणि शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद होताना दिसत आहेत. हेच वाद आता संघर्षाची चाहूल देत आहेत. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते संदीप तट्ठे यांनी आमदार सिद्धार्थ खैरात यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करत आमदार सिद्धार्थ खैरात यांना मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेने मेहकर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. यामुळे आता हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. थिएटर 100% मारू आणि ते 2-3 मध्ये शिल्लक भेटलं म्हणजे काय लय मोठा काय लाख लोक 1 लाख लोक अजून पण आपल्या सोबत ते आणले 1.5 दमडीचे 2 दिवसातले आलेले ते काय म्हणतात वाघाचं कातडं घालून दांडगा वाघ होऊ शकत नाही. ते आमच्याकडे वाघ आम्ही ओरिजिनल. भांडणं मारा कुठे 25 केसेस आमच्यावर. तसंच काय आमचा पक्ष मोठा झालेला नाही. साध्या संघटनेपासून तर राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत आमचा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब झालेले आहेत मुख्यमंत्री. आणि आमच्या आमदार साहेबाचे पण खूप छोटे होते. लहान छोटे दवाखान्याचे कामं असो, तुमच्या पोलीस स्टेशनचे कामं असो, लोकांच्या गोरगरिबाच्या मदत असो, या सगळ्या गोष्टी करून आम्हाला इतका मोठा झालेला आहे. असा 1.5 दिवसात येऊन मोठा होऊन आणि त्याचे 2-3 ते निवडणूक झाल्यानंतर त्याचे ते झालेले ते 2-3 पिल्लावर जर का धमक्या देत असेल, आरेकारीची भाषा करत असेल तर आमच्याजवळ लय मोठे कुठे सांगा एकटा येतो 1 by 1. हीच आहे की ज्यांनी चुकीचे वक्तव्य केले त्या दोषींवर त्वरित कारवाई व्हावी, कडक कारवाई व्हावी, जेणेकरून की यापुढील कोणी असे चुकीचे वक्तव्य कोणत्याही नेत्यांबद्दल किंवा प्रतिष्ठित नागरिकांबद्दल करणार नाही. हाही मुद्दा एकदम आता यानंतर आमची अशी भूमिका होती की आपण एक वन विभागाला एक निवेदन देऊया. हे असे जर वाहक मेहकरमध्ये आसपास फिरत असतील तर बाकी लोकांसोबत जनतेला व इथल्या नागरिकांना धोका राहू शकतो. तर अशा वाघांना त्वरित पकडून जंगलात नेऊन सोडण्याचे काम वन विभाग करावे, हे तुमच्या वतीने त्यांना मी विनंती करतो. ही जी भूमिका आहे ही आता यापूर्वीचं जे राजकारण चालत आलेलं आहे त्या संबंधित त्या उद्देशाने ते बोलून गेले असतील. कारण तेव्हाचं वातावरण हे वेगळ्या प्रकारचं होतं. आपल्या सर्वांना माहितीच आहे. ज्या वेळेस सिद्धार्थ खैरात साहेब आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये नेतृत्व करतायत तेव्हापासून इथला परिसर असेल, शहर असेल, अतिशय शांत आणि सुरक्षित झालेलं आहे. पण तरीही कुठंतरी हे बाकी विरोधकांना सहन होत नसेल, त्यामुळंच कुठंतरी परत हे वातावरण ढवळून द्यायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे असे वक्तव्य वारंवार होत आहेत आणि त्यांना अपेक्षितच आहे की आपल्या वारंवार अशा वक्तव्याला काहीतरी प्रत्युत्तर मिळेल व वातावरण दूषित होईल. पण असं काही न करता हे जे आमदार सिद्धार्थ खैरात आहेत हे मंत्रालयीन सहसचिव राहिलेले आहेत, सुशिक्षित आहेत. ते जे काही करतील हे कायद्यानंच करतील. आम्ही जे कार्यकर्ते आहोत यांनाही साहेबांचं एकच आहे, कायदा हातात घेऊ नका. कायदा खूप मोठा आहे, कायदा सर्वांसाठी सारखा आहे.